नमस्कार. सर्वेश्वर भक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारची कहाणी पाहणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत असे. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी, असा त्याचा नित्यनियम असे. वाटेत एक बेळूचे बेट होते. तो एके दिवशी परत येऊ लागला तेव्हा मी येऊ असा ध्वनी उठे. यांनी मागे पाहिलं तो तिथे कोणी नाही. हा घाबरू लागला. तो त्या भीतीने वाळू लागला. तेव्हा त्यास त्याच्या गुरुने विचारलं, तुला खायला प्यायला काही वाण आहे का? बाबा, असा रोड का तू? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, मग असं का होतंय? तेव्हा हा सांगू लागला, मी रोज तळ्यावर स्नान करायला जात असताना परत येताना मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागे पाहिलं तेव्हा तिथे कोणी नसतं. याची मला भीती वाटायला लागली आहे. गुरुजी म्हणाले, भिवू नकोस आणि मागे वळून काही पाहू नकोस. खुशाल त्याला ये म्हण आणि तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्याने काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. तेव्हा मी येऊ असा ध्वनी त्याच्या कानीवर आला. त्यांनी ये असा जबाब दिला, पण यावेळेस मागे काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिले की बरोबर एक मुलगी आहे. त्यांनी त्या दोघांचं लग्न लावून दिलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. शिष्याने बायकोला म्हटलं, माझी वाट काही पाहू नको, उपाशी राहू नको. आपण सकाळी उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिने थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यात पती घरी आला. अगं दार उघड. तिने पुढचं ताट पलंगाखाली लोटून दिलं. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असे 4 सोमवार झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघेजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा बरं? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कोठून आणली? पत्नी मनात भिवू लागली. पतीने विचारल्यावर तिने सांगितलं की ही रत्न मला माझ्या माहेरच्यांनी दिली आहेत. पती म्हणाला, तुझं माहेर कुठे आहे? हिने सांगितलं, वेळूच्या बेटी आहे. पती म्हणाले, मला तिथे घेऊन चल. तेव्हा पत्नी पतीसह चालली. मणिशंकराची प्रार्थना केली की मला अर्धखटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट एक मोठ्या वाड्यात परिवर्तित झालं. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणद आली, तर कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत. सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि हे घरी परत येण्यास निघाले. अर्ध्या वाटेत याला आठवण झाली की आपण खुंटीवर हार राहिला आहे. तेव्हा दोघीजण परत गेली तर घर नाही, दार नाही, शिपाई नाही, पाहेरे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचे बेट आहे, तिथे हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. ऐकत असाल तर सांगते. नवऱ्याने म्हटलं, सांग बरं. हाक ऐकली तेव्हा ती सांगू लागली, 4 सोमवारी मी जेवायला बसल्यावर तुमची हाक ऐकली. तेव्हा जेवती ताटं मी पलंगाखाली ढकलून दिली.
30 ताटं आज रत्नांनी भरली सोन्याची झाली, ती मला देवाने दिली. जेव्हा आपण मला विचारलं तेव्हा मी घाबरून गेले. माहेरची म्हणून सांगितली. मी मनोमन शंकराची प्रार्थना केली की मला अर्धघटकेचं माहेर दे. तेव्हा त्यांनी माझी मनोकामना पूर्ण केली. मला अर्धघटकेचं माहेर दिलं. त्याने तुमची खात्री केली. माझी इच्छा पूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पावो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.